आणि निघालो मस्जिदीच्या दिशेने. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मित्रांनो, आज पण जरा लवकरच मस्जिद मध्ये पोहोचलो आणि लगेचच बसलो दुआ करायला. हे देवा, या अल्लाह, वेळेनुसार सगळेच बदलले बर का, पण हा एक हिरासारखा मित्र आहे माझा. थोडासा लांब आहे माझ्यापासून, पण हा माझ्या प्रत्येक सुखादुःखाच्या वेळेस तो सोबत असल्याचा भास होतो. या अल्लाह, मला काहीच नको, पण त्याच्या आयुष्यात एवढं सुख दे, त्याचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ दे, त्याच्या मेहनतीला यश दे. आणि हा, ज्या मुलांचं वर्दीचं स्वप्न आहे ना, ते स्वप्न न राहता सत्यात उतरू दे. आणि मित्रांनो, आजचा शब्द आहे अस्तगफिरुल्लाह. अस्तगफिरुल्लाह हा अरबी शब्द आहे. याचा अर्थ मी अल्लाहकडे माफी मागतो किंवा अल्लाहकडून क्षमा मागतो असा होतो. याचा उपयोग आपण चूक, पाप, चुकीचा विचार किंवा वागणूक झाल्यानंतर हा शब्द म्हणतो. तोबा म्हणजेच पश्चाताप करताना वापरला जातो. रोजच्या जिक्रमध्ये म्हणजेच स्मरणात बोलणे खूप पुण्याचे काम मानले जाते. कधी म्हणतात, चूक झाल्यावर, वाईट विचार आला तर, नमाज नंतर, मन शांत करण्यासाठी, अल्लाची माफी मिळावी म्हणून. या शब्दाचा फायदा देखील आहे. पापाची माफी मिळते, मनाला शांती सुद्धा मिळते, बरकत वाढते आणि अडचणी दूर होण्यासाठी मदत होते. थोडक्यात अस्तगफिरुल्लाह अल्लाहकडे माफी मागणे असा होतो. तर मित्रांनो, आज तर मी तुम्हाला सांगणार नाही की फॉलो करा, पण हा, तुमच्या खरा जिवलग मित्रापाशी हा व्हिडिओ नक्की पोचवा. धन्यवाद.